लातूर शहरात जिल्हा परिषदेसमोर महिला परिचर महासंघाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कमी मानधनावर काम करणाऱ्या या महिलांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेणार आहे आणि या आंदोलनाचा त्यांच्यावर काय परिणाम होईल जाणून घेऊया। परिषद महिला परिचर महासंघ जिल्हाध्यक्ष संगीता गवळी। आम्हाला गरजेवर किमान वेतन 30,000 रुपये मिळावे, अंशकालीन नावात बदल करावा, कोविड भत्ता मिळावा, विमा योजना लागू करावे आणि आमच्या वारसदारांना न्याय द्यावा त्या ठिकाणी। आणि 1 जुलैपासून काम बंद आंदोलन आहे, त्याच्यासाठी शासनाने आमची दखल घ्यावी आणि जर दखल नाही घेतली तर 11 तारखेच्या नंतर तीव्र आंदोलन घेण्यात येईल। हे आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिला परिचरांनी केला आहे। हे आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि सरकार यावर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिला परिचरांनी केला आहे।